नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. कनिष्क अजून एक अशा टाईपचं भूताचा प्रकार आहे जे कोकणात बऱ्यापैकी पॉप्युलर आहे, पण ते नाव आपल्याला त्याचं माहिती नाही. मुंजा करून एक प्रकार आहे. मुंजा म्हणून प्रकार कोकणात. त्याच्यात काय होतं ना, की जे पुरुष किंवा म्हणजे जे ही मनुष्य असतो ना, अविवाहित राहतो ना आणि मरतो. त्याच्या इच्छा असतात अविवाहित, म्हणजे तो लहान असतो ना, लहान लहान असतो, असतो म्हणजे हा, म्हणजे म्हणजे असं म्हटलं जातं की जो मुंजा आणि सोड मुंजा असे दोन, त्यात एक बोलू शकतो आपण, त्याचे पार्ट्स असतात. रिच्युअलचे पार्ट असतात. जेवढं मी आता आर्टिकल्समध्ये वगैरे वाचलंय त्यावर मला हे समजलंय की टाईप्स असतात त्या भूतांचे. म्हणजे मुंजा म्हणजे लहान मुलगा, जसं आपण बोललो की तो वयात आलेला नसतो. सोड मुंजा म्हणजे तो मुलगा जो बऱ्यापैकी तरुण असतो, यंग असतो, पण त्याचं लग्न झालेलं नसतो. तर ते तर बघायला गेलोस तर आपल्या मनुष्य जीवनात आहे ना 4 प्रकारचे फेजेस असतात. एक बघायला गेलो ब्रह्मचार्य म्हणजे स्टुडंट, एक गृहस्थ म्हणजे मॅरिड लाईफ आणि ते सर्व, म्हणजे एक रिटायरमेंट आपला फेज असतो, वनप्रस्थ म्हणून, जेव्हा मनुष्य आपल्या गृहस्थमधून बाहेर पडतो, मुलं मोठे होतात आणि तो रिटायर होतो, त्याला वनप्रस्थ म्हणतात. आणि सगळं शेवटचं म्हणजे रिटायरमेंट संन्यास, की जेव्हा आता तो आपल्या मरणाची वाट पाहत असतो. ते 4 फेसेसमध्ये मरणाची वाट पाहतो की त्यानं ते जगून झालेलं असतं, जगून झालेलं असतं किंवा तो म्हणजे आपण संन्यास म्हणू शकतो की तो थोडं देवाचं वगैरे किंवा देवाला स्वतःला तर देवाचं म्हणजे करायला लागतं, तेच आहे. तर असे 4 फेजेस असतात. तर जो मनुष्य ब्रह्मचार्य फेजमध्ये ज्याची डेथ होते, त्याचा मृत्यूमुखी जातो, तो मुंजा म्हणून, होतो. हो, मुंजा म्हणून त्याला त्या त्या ह्याच्यात कॅटेगरीमध्ये तो येतो. तर कारण ते त्यांची इच्छा आकांक्षा असतात म्हणून त्यांना काही लवकर मुक्ती नाही मिळत. तर असं म्हटलं तर ना, की ते लोक जनरली पिंपळाचे झाडं असतात त्यांच्याजवळ, नाहीतर विहिरीजवळ मुंजा असतात, राहतात. विहिरीजवळ राहतात. विहिरीजवळ किंवा पिंपळाच्या पिंपळा झाडाजवळ. झाडावरती. पिंपळाचं झाड खूप डेंजर आहे. डेंजर आहे भाई. डेंजर आहे भाई. पिंपळाचं झाड मध्ये कोण नाही राहत. ऑक्सिजन देऊ की नको देऊ, भूत राहतात. भूत दर देणार भाई तुम्हाला. ऑक्सिजन दे पिंपळाचं माहित नाही, पिंपळ तुम्हाला काहीतरी भलतं देवत म्हणजे जाईल. अरे आपलं माइंड पण असेल, आम्ही कधीच मी तेच विचार करायचो, आपल्या शाळेमध्ये मुली विचित्र का बघायच्या, म्हणजे पिंपळाचे पान ठेवणाऱ्या पण मुली असायच्या वहीमध्ये, ते सुकवायच्या. ते मला वाटतं ते वेड्यासारख्या कोण वागत असतील ते पिंपळाचं झाड, ते त्याच्यासाठी मुंजा असं त्यांनी अविवाहित. माझ्याकडे स्टोरी पण आहे त्याच्या रिगार्डिंग. काय बोलतो, हे स्टोरी फनी पण वाटेल, त्यासोबत हॉरर पण वाटेल ती स्टोरी थोडीशी. तर हा, म्हणजे ते जनरली त्या ठिकाणावर दिसतात. पण असं म्हटलं जातं की जे मुंजा असतात ना, ते कोणाचं वाईट नाही करत. अच्छा. आणि ते फक्त घाबरवतात लोकांना, कोणाला त्रास नाही देत, पण घाबरवतात. म्हणजे जसं म्हणजे खोड्या करतात, पण कोणाला अलग ही चल रहा है कुछ. लहान ना शेवटी, खोड्या मस्करी बिस्करी चालते त्यांच्यात. म्हणजे ते कोणाला असं एकदम लेजिट असं, अरे कोणाचं वाईट, आपण बोलतो त्रास नाही, पण असं समज बसलोय आपण, असा 2-4 वेळा कोण हसून बिसून गेला, घाबरवते मला. तर आता तर ते त्रासच झाले एक प्रकारचा. त्रासच झाला. असं त्रास नाही तसं नाही, पण ठीक आहे. मेंटली चले जाएंगे आपण, मी तर पळून जाईन भाई आधी. तर त्या दिवशी असं झालं यार, मी एडिट करत होतो आणि एकदम फुल ऑन एडिट झोनमध्ये जात होतो मी. आणि मी त्यावेळेला असं की मला ना खूप असं क्रिएटिव्हिटीचा खूप किडा आलेला, की मी एकदम डीप घुसून एडिट करतोय. म्युझिक झालं, साऊंड इफेक्ट्स एकदम. जे रिसेंट आपली रील गेली ना, अद्वैत बरोबर होती, 6 मिलियन 7 मिलियन काहीतरी गेली, आणि ते 4 मिलियन, ती बऱ्यापैकी त्यांना एंगेजमेंट आली. तर एकदम घुसून मी एडिट करतो त्याच्यात, आणि पूर्ण साऊंड इफेक्ट्स ऐकते, कोण हसतंय, कोण किंचाळतंय. तर तो तिकडे हे दिसते लॅम्प आहे ना, लॅम्प तो ना जनरली मध्येच पेटतो, तो खराब झालाय. ओके. आणि लाल लाईट आहे त्याच्यात, चंद्र तो मध्येच पेटतो. तर मी एडिट करते, रात्रीचे जवळपास 8:30-9 वाजले, मध्येच पेटला आणि मी फुल ऑन, मी आधीच माझी फाटली आहे. मग ते पेट्टे बंद होते आणि आहे ना, अचानक इकडून रडण्याचा आवाज आला बाळाचा. अरे बापरे, रडतोय. आणि मी ते बेबी साऊंड इफेक्ट मी इथे सर्च करतोय, तिथून मला आवाज येतो माझी जी फाटली ना 1 सेकंदासाठी. आणि तिथून बघितली तर इथून कोण व्यक्ती जात होता, तर त्याच्याशी सावली दिसली मला. तर ठीक आहे, मी त्याला लॉजिकनी खूप करण्याचा प्रयत्न केला की तसं काही नव्हतं, आणि की तो बल्ब पेटतच असतो ना. मुलगा आला असेल कोणतरी लहान आणि एक व्यक्ती जात असेल, तर त्याला मी त्या कॅटेगराईज करून आपल्या मनाला शांती दिली. ऑप्शन नाही आहे ना, आता इकडच कुठे जाशील. पण परत नवीन स्टुडिओ बघावा लागेल आपल्याला. नाही रे,
लोक सबस्क्राईब नाही करत आहेत आपल्या सबस्क्राईब करा. इकडे आपला स्टुडिओ चेंज करायचा आपल्याला. हा, स्टुडिओ चेंज करा, चांगल्या ठिकाणी ठेवायचं आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत. येस, म्हणजे तुलसीदासांविषयीच आहे ही स्टोरी. ती म्हणजे बऱ्याच लोकांना, ऑडियन्सला माहिती पण असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तुलसीदासांची पण एक अशी स्टोरी आहे. त्यांना आहे ना खूप टाईमपासून त्यांनी भक्ती केली होती रामाची. ते रामाचे खूप भक्त होते. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी हनुमान चालीसा लिहिली आहे, त्यांनी सुंदरकांड आहे, परत आपलं रामचरित्र मानस आहे त्यांचं. तर त्यांचं आहे ना रामाविषयीचं भरपूर प्रेम होतं रामाविषयी. आता असं असतं ना की तुला रामाचं दर्शन हवं असेल तर तुला म्हणजे असं म्हणतात की तुला सगळ्यात पहिले ना हनुमानाला इम्प्रेस करा. हनुमानाला, बरोबर. हां, म्हणजे हे आहे सगळीकडे. तर तिकडे आहे ना त्याचं नेहमीचं त्यांचं ते काहीतरी त्यांचं रिच्युअल जो होते ते करत असताना त्यांनी कुठेतरी ते एका झाडावरती आले. पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडाला त्यांनी पाणी घातलं. तर पिंपळाच्या झाडाला जेव्हा त्यांनी पाणी घातलं तर तिकडे ब्रह्मराक्षस होत आहे. आणि ब्रह्मराक्षस खुश झाला, कारण की त्याला तसंच होतं की कोणीतरी एका मोठ्या ब्राह्मणाने येऊन त्याला पाणी घातलं तर त्याला मुक्ती मिळेल. म्हणजे त्याला तो तसा काहीतरी श्राप लागलेला, तो ब्रह्मराक्षस होता. त्याला तो प्रकट झाला तिकडे. तो म्हणाला की अरे एवढ्या वर्षापासून, तो 500 का 600 वर्षापासून होता तिकडे. म्हणाला की एवढ्या वर्षापासून मला कोणी पाणी घातलं नव्हतं या पिंपळाच्या झाडाला. म्हणजे कुठल्या तरी एका डिवाईन सोलने. आणि म्हणजे आपलं त्यांचं तर तुलसीदासांचा तर तेवढा ऑरा होता. तर मग त्याने पाणी घातलं तर त्याचं असं झालं, रे या माणसाने पाणी घातलं. तो म्हणाला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे. तर तो म्हणाला की मला रामाला भेटायचं आहे. राम मला हवा. माझ्या आयुष्याचं एकच लक्ष, मला राम प्रसन्न, मला राम हवा आहे. तर ते म्हणाले की रामाला जर तुला पाहिजे तर तुला एकच माणूस हे करू शकतो, भेटवू शकतो. तर मग तो असं म्हणजे तो बोलला की त्यांचा रखवाला आहे ना तो करेल. तर तुलसीदास म्हणाले की कोण, हनुमान. तर तो कोण हनुमान बोलल्यानंतर तो तिकडनं निघून गेला. म्हणजे जसं हनुमानाचं नाव घेतलं तो गायब झाला. तर तुलसीदास असं झालं, अरे यार कोणतरी एक माणूस असा भेटलेला त्याला सगळ्याचं नॉलेज होतं, ब्रह्मराक्षसच भेटलेला, त्याला नॉलेज होतं की डिरेक्ट रामाला कसं ॲक्सेस करू शकतो. तो आता पळाला. तर त्याच्या मागे ते पळाले. पळत पुढे गेलं तर त्याला परत पुढे पकडलं. त्याला विचारलं पळाला कशाला. तो बोलला त्याचं नाव नको घेऊ, कारण मी तुला हिंट कशाला दिली, त्याचं नाव मी घेऊ शकलो नसतो का. म्हणून तो बोलला रक्षक बोलला. तुला कुठे भेटणार. तर त्याने सांगितलेलं की काशीमध्ये तुला तो माणूस भेटून जाईल. तर मी त्याला लिटरली त्या ब्रह्मराक्षसाने त्याचं नाव नाही घेतलं. म्हणून आपण बोलतो भूत पिशाच निकटणे यावे, महावीर जब नाम सुनावे. तर हनुमान चालीसा आणि त्या गोष्टीमध्ये एवढी पॉवर आहे. तर मग तो स्वतः पण त्याचं नाव घ्यायला रेडी नव्हता हनुमानाचं, डिरेक्ट. त्याने सांगितलेलं की तू इकडे जा काशीला, तुला मिळून जाईल. म्हणजे काशीमध्ये रामायणाचा पाठ चालतो, त्या रामायणाच्या पाठमध्ये तुला हनुमान भेटेल. म्हणजे त्याने असं एक वर्णन केलेलं की जो माणूस रामायण चालू होण्याच्या अगोदर येईल आणि रामायण संपल्याच्या नंतर जाईल, सगळ्यात पहिला जो येईल आणि जो सगळ्यात शेवटी जाईल, तो तुझा माणूस आहे, त्याला पकड. म्हणजे ब्रह्मराक्षसाला इथपर्यंत नॉलेज असतं. म्हणजे लिटरली तो हनुमानाला आयडेंटिफाय करू शकत होता की हनुमान कुठे, पण त्यांच्या हातात काय नसतं. पण ते लोक अडकलेले असतात कुठेतरी. त्यांना एवढं म्हणजे सांगायचं एवढं होतं की तात्पर्य हे होतं, त्याच्याकडे पॉवर्स नसतात, ते ह्या पॉवर नाही, ते लोक त्याच्यामधनं एक्झिट नाही घेऊ शकत तेवढा. बट अगेन आहे ना की कसं असतं की त्या गोष्टीचं म्हणजे तुला माहिती आहे, म्हणजे मी असं माहीत नाही मी लास्ट पॉडकास्टमध्ये बोललो की नाही, बट कसं आहे ना, खूप आत्मे वगैरे असे असतात ना जे लिटरली तू बोलशील अरे कोणावरती काय करायचं असेल, म्हणजे आपण बोलतो ना ब्लॅक मॅजिक करायचं आहे किंवा कोणाचं काहीतरी काम काढून घ्यायचं किंवा काय, अरे लिटरली ना हे लोक एक सफरचंद आणि केळ्यावरती ॲग्री होऊन जातात. बरोबर. बिकॉज भाई तिकडे गेल्यानंतर त्यांना हे सगळं काय मिळत नाही. लिटरली वो आदमी, मतलब तो आत्मा आहे ना तुझा, केळी, सफरचंद, आंबा, दारू, कोणाला दारू आवडत असेल, चिकन, एवढ्याशा गोष्टीवरनं मोठा मॅटर करते. म्हणजे आपण बोलू ना, अरे केले के लिए इतना जान लिया तो किसी को मार दिया. त्यांच्यासाठी लाईफ डेथ काहीच नाही ना.
त्यांच्यासाठी काहीच नाही. तो हा विचार नाही करत की ह्याची मुलं आहेत, मग तो ह्याची कोण आई असतो आहे, तो? ह्याची कोणी पण आत्मा असेल. मी तुला एक इन जनरल एक्झाम्पल हा, देतो असं होतं की कुठला पण आत्माला आहे ना, तुझ्या क्वेश्चनचा आन्सर देतो की तुम्हाला विचारलं ना की अरे हे लोक काही कंट्रोल काय नाही करू शकत. अरे उनको केला खाना नसीब नहीं होता है, इधर फंस गया ना, वो केले के लिए तरस रहा है वो आदमी. नॉलेज है सब है, क्या करेगा, नॉलेज है पावर है, लेकिन जो चीज़ उसको डिझायर आहे ते करायला मिळत नाही, काय करणार. तू विचार कर, तो माणूस, तो ब्रह्मराक्षस हनुमान येतो जातो, कधी येतो कुठे जातो हे तो आयडेंटिफाय इथपर्यंत करतो. माहिती आहे त्याला. इथपर्यंत म्हणजे सांगायचं, त्या स्टोरी सांगायचा उद्देश होता की त्याला तेवढं नॉलेज असतं. अगेन डिपेंड की तो ब्रह्मराक्षस कुठल्या टायमाला कसा मेला, त्याच्यामध्ये पण टाईप्स असतील ऑब्व्हियसली, पण त्याला ते माहिती होतं की तो हनुमान कधी येतो कधी जातो, पण तो काय करू शकतो. बरोबर. सांगायचं तात्पर्य हे की ते लोक तसे ब्रह्मराक्षस तसे अडकून असतात. कनिष्क, अजून एक अशा टाईपचं मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.